ईवीएम के विरोध में आज भंडारा में सर्वपक्षीय मोर्चा निकाला गया। ईवीएम हटाओ, देश बचाओ के नारों के साथ ईवीएम की प्रतीकात्मक शव यात्रा निकाली गई। नेताओं का आरोप है कि वोटिंग के समय उम्मीदवार करुणा राउत का नाम मशीन में था, लेकिन काउंटिंग के दौरान गायब मिला। मशीन में नोटा बटन भी नहीं होने का दावा किया गया है। माजी आमदार चरण वाघमारे ने चेतावनी दी है कि 10 दिनों में मांगे नहीं मानी गईं तो 12 जनवरी को पूरा भंडारा बंद किया जाएगा। अरे मित्र म्हणतो असे निष्क्रिय अधिकाऱ्याला जर समजत नव्हतो, असे कोणी जर दलाल होते कोणाच्या नेतृत्वाने निर्णय इशाऱ्यावरती काम करत होते, तर जिल्हा अधिकारी बाबा तुम्ही कशाला याला जबाबदारी केलं? लोक राष्ट्र तुम्ही काय बनता? तुमचं धुरधांना तुम्ही किती मदत करता? दोन राष्ट्र ज्या ज्या राज्यामध्ये बनलेले आहेत त्या त्या राज्याचा नायनाट झालेला आहे, असं जिल्हाधिकारी साहेब राष्ट्र बनलेले आहेत, तर त्याचे डोळे कान सब बंद आहे आणि कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालू आहे, म्हणूनच आज सगळं गोंधळ. अरे ज्या उमेदवाराचा नावच गायब करू शकता, नोटा गायब करू शकता, तर नक्कीच मतदान सुद्धा गायब करू शकता. आपल्याला काढता येणार नाही. महिला म्हणते की माझं नाव कुठं आहे, माझ्या मृत्यूचा दाखला द्या, त्याला समाधान करण्यापेक्षा त्यांना गेट आउट म्हणून जर म्हणत असतील अधिकारी तर त्या अनुदान निलंबित करायला पाहिजे. परंतु आणि ते सस्पेंड केलं, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ते निवडणूक चालू होती, जे अधिकारी होते, जे आदेश देत होते, त्या मात्र त्यांना क्लीन स्वीप दिला, नुकसान नोटीस देऊन. आमचा प्रश्न तसाच आहे, जर तुम्ही ह्या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही, बघा निवडणुकीचा तर काय करायचं, काय नाही करायचं ते निवडणूक आम्ही करू. आम्ही सर्व पक्षी आता एकत्र आलेलो आहोत. हे काही राजकीय हा मोर्चा नाही आहे, हा काही एखाद्या सरकारच्या विरोधात मोर्चा नाही आहे. कारण जर सरकारच्या विरोधात असता तर आम्ही राष्ट्रवादीच्या शिवसेनेचे आलो नसतो. आम्ही हे लोकशाहीच्या महोत्सवामध्ये जे अन्याय झालेला आहे, ज्या निवडणूक आयोग हे दुरुपयोगाच्या भूमिकेमध्ये आहे, त्याला वाटा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही इथे आलो. खरं तर आता कोणाच्या पोटात दुखत असेल तर आम्ही न्याय मागण्याचा पण नाही. आम्ही पण त्यांच्याकडे डोळे कान नाक बंद करायचा आणि आमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचा, हे आमच्यासोबत चालणार नाही. आम्ही राहू तर ताकदीनं राहू, आम्ही जगू तर सन्मानाने जगू. आम्हाला तुम्हाला जर टाकायचं असेल, आतमध्ये मारायचा असेल तर आम्ही आजच तयार रस्ता रोको करण्यासाठी. आला का रे बाबा तो? काय आला का? नाही तर जाऊन रस्ता रोको पक्का आहे. तयारी आहे ना? मी तसे 3 दिवस राहिलो आतमध्ये. काय तुम्ही तो असं दिसतो का? साहेब तसं करायला पाहिजे, जिल्हाधिकारी पाहिजे आम्हाला. नाही नाही नाही, साहेब तहसीलदार नाही पाहिजे, जिल्हाधिकारी पाहिजे. का सांग? तुमची तयारी आहे ना? अर्धा तास जर रस्ता रोको केला तर नॅशनल न्यूज आमची अजिबात इच्छा नाही आहे जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं. बरोबर आहे की नाही? आमची अजिबात इच्छा नाही आहे जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं. परंतु जिल्हाधिकारी आम्हाला प्रवृत्त करत आहे अन्याय करून आणि चपराची क्लर्क आणि शिक्षण सेवकावरती तुम्ही कारवाई करता आणि हे तुमचे दावाई आहेत का? तर तुम्ही यांच्यावरती कारवाई करत नाही. तो चुंबाचा चुंबा घ्यावा लागते. आम्ही शरद भाऊला अध्यक्ष याच्यातच बनवलं आहे की शरद भाऊ तुम्ही जुने शिवसेनेत होते, तुम्हाला माहिती आहे कसा कसा कुणाचा कसा घ्यायचा. तुम्ही फक्त सांगा, तुम्ही सगळ्या नगर पसंत मध्ये मी चढाई करायला तयार आहात की नाही? आरामखोर आहे तो. ती तहसील एसडीओ मला समजत नाही, म्हणते जागेवर बसत नाही. आम्हाला आमची पातळी आता सुधारायची गरज पडल्या नाही पाहिजे. तुझ्या आवाजच निघत नाही. हे जिल्ह्याची तशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो
जिल्ह्याचं वातावरण आपल्याला बिघडवायचं नाही आहे, परंतु जिल्ह्यावरती नागरिकांचा जो अन्याय झालेला आहे इलेक्शन का रिजल्ट था तभी भी 20 रुपए के और वापस आए मुझे एक दुसरे पुरावे आलेले आहेत आणि या सगळ्या पुराव्याची सर्व पक्षी आम्ही तो म्हणतो भाजपचे जे पडलेले आहेत त्यांना त्यांचा गेम केलाय त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांचा गेम केला तू चालत नाही त्याचा गेम जो चालत नाही त्याचा गेम इथे नरेंद्र मोदी तर थोडंसं अरे बाबा ज्याच्यामध्ये आम्ही पेलवाना आणि आम्ही लोकशाहीमधून लोकशाहीमधून बलात्कारण धोरण दाबला आता नरेंद्र मोदींना दाबता लोकशाहीमधून दाबता आलं नाही तर हे बिचारे महिलांच्या बघायचे आपले बरोबर महिलांचे निवडणूक महिलांचे निवडणुकीमध्ये महिलांना लढून द्यायला पाहिजे होता नाही तर तुम्ही साडी घाला दंड ठोकायच्या सवयींना तर साड्या घाला आणि महिलांकडून गाडी करा आमच्या महिला ओळख होती अरे बाबा महिलांच्या निवडणुकीमध्ये महिलांच्या लढू द्या ना लढू द्या आणि ज्या हारले त्यांना सुद्धा शुभेच्छा द्या काय 53,000 मतदान झालेलं आहे 18,000 मध्ये खूप झाले का 35,000 इथे उभी आहे 35,000 53,000 म्हणून तुम्ही यांना दंड ठोकता यांना तुम्ही हारले म्हणून तुम्ही हसता तुम्ही यांच्याची टीका टिप्पणी करता माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो की साहेब तुम्ही ह्या लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे लोक चिडवतात बोलतात आमच्यावरती खोटे नाटे आरोप करतात मित्र पक्ष आम्हाला पण मित्र पक्ष तुम्ही समजत असाल तर तुमच्या ह्या बदल पक्षांना आवडा चांगलं आहे ना तुम्ही मित्र बरं झाला आम्ही निवडून आलोय आम्ही मागच्या दारमधून आलो नाही आम्हाला एक दोन तीनदा निवडून आलोय आणि तीनदा निवडून आल्यानंतर लोक जर असे करत असतील याच्या वारणा फोडण्यासाठी आपण सगळे पक्षाच्या नेते एकत्र आलो आहे आम्ही इथे कोणत्याच पक्षाचा चिन्ह घेऊन किंवा बॅनर घेऊन आलो नाही हे लोकशाहीच्या गळा घोटणाऱ्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून आता ही लढाई सुरू झालेली आहे आणि ही लढाई आता जोपर्यंत हे 2 अधिकारी सस्पेंड होत नाही तुम्ही जितकं यांना वाचवण्याचा प्रयत्न कराल तेवढी लढाई आम्ही तीव्र करू जेवढी लढाई आम्ही रस्त्यावरती उतरू तुम्ही अर्धा एक थोडं लेट आला आता थोडी पण काळजी करू नका आता लढाई सुरू झालेली आहे आपण कायद्याने सुद्धा लढू आणि लोकशाही मार्गाने रस्त्यावरती सुद्धा लढू आपली करुणाताई राऊत जे आहे यांचा लढा वाया जाणार नाही आपल्या सगळ्या नगराध्यक्षाचा लढा जो आहे हा वाया जाणार नाही आम्ही शांत बसून होतो आम्हाला दंड ठोकून आम्हाला आव्हान करणाऱ्याला सुद्धा आम्ही इशारा देतो आता लढाई सुरू झालेली आहे आम्ही कोणाचं वाईट बघणार की आमची मानसिकता ठेवू आम्हाला न्याय पद्धतीनंच करायचं हा मोर्चा काढायची गरज पडली कदाचित आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमदार आणि खासदार म्हणून आम्ही दोघे जण गेलो आम्ही त्यांना विनंती केलं आमची कायद्याने लढायची तयारी आहे पण जे लोकांनी तुम्ही 7 लोकांना सस्पेंड केलं म्हणजे कशासाठी केलं घोळ झालाय म्हणून सस्पेंड केलं ना मग घोळ झाला आहे तर तुम्ही चपराशी बाबूला आणि इतर शिक्षण सेवकाला जे ज्यांच्यात काही दोष नाहीये तुम्ही त्यांना सस्पेंड केलं आणि ज्यांच्या आदेशाला झाला त्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड केलं नाही त्याच्याकरता तुमच्या नीतीमध्ये फरक आहे म्हणून हा मोर्चा झाला या मोर्चाचा जो प्रवृत्त करणारा जो अधिकारी आहे तो जिल्हा अधिकारी आहे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो या जिल्हा अधिकाऱ्यामुळे जर कदाचित ते दोन्ही अधिकाऱ्याला सस्पेंड केलं असतं तर आम्ही कायद्यानेच लढायला येणार आम्ही रस्ता उठवण्याची आम्हाला गरजच पडली कारण सगळे उमेदवारांना असंच पाहिजे होतं की ज्या अधिकाऱ्यांना गेट आउट केलं ज्या अधिकाऱ्यांना सगळं हायजॅक केलं त्या अधिकाऱ्याला तुम्ही जितका फेस करू आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो
मी आज जिल्हा परिषदेचा पंचम आला पण आपल्या आपल्या ह्याला जायची गरज पडली नाही, परंतु लवकरच आता काही आदेश मग देतात. आपले ह्या मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत ते काय सूचना देतात, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, ताकदीनं पाठीशी आहोत. आपण सगळ्या भंडाराच्या लोकशाहीच्या हितासाठी आपण सगळे एकत्र सगळ्या आपण पाठीशी आहोत. आपण सगळ्या गोष्टी पक्षपात विसरून जातपाती विसरा, पक्षपाती विसरा, जातपाती विसरा आणि भंडाराला समोर नेण्यासाठी, भंडाराचे विकास काम थांबवलेले आहेत त्यांच्या आवाजा ठेवण्यासाठी, भंडाराच्या जे गळा घोटण्याचं लोकशाहीच्या गळा घोटण्याचं काम करतात त्यांना वाचा ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी एवढंच बोलेल, शांत पद्धतीने आपण राहा, कारण आपल्याला आपल्या हाताने ह्या मोर्चाला गालबोट सुद्धा लागता कामा आहे. परंतु जर प्रशासनाने सहकार्य केलं नाही तर मग तयारी पण ठेवा, अंदाज आहे की मोठा चांगला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भारत माता की, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान या मोर्चाला उपस्थित आपले माजी मंत्री आदरणीय नानाभाऊ पंचकुलेजी, आपले आमदार भाऊ पुणेकरजी, सगळ्या पक्षाचे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत, आपले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मोहनभाऊ पंतभाई, उपाध्यक्ष अध्यक्ष चंद्रजी रेपाळे, ॲडव्होकेट विनय भाऊजी पतीने, शिवकुमारजी गंभीर, युवराजजी होके, आपल्या जयश्रीताई गुरकर, आपले चंचलजी साळवे, आपले सुभाषजी मुंगळे, अश्विनीताई कुर्लेकर आणि इथे उपस्थित झालेले या भंडारा शहरातील सगळे हरलेले उमेदवार सर्व पक्षाचे, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुषमाताई सुनीलजी साखरकर आणि उपस्थित सगळे सर्व पक्षाचे मतदार पदाधिकारी बंधू भगिनी, आपण सगळ्यांची या ठिकाणी भाषण ऐकलेली आहे. 2013चा भावनी संदर्भ दिला, पण 2014ला मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले त्यापूर्वी त्यांनी ईव्हीएम बदलून बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे याची मागणी केली होती. मला असं वाटतं की प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर कायदा बदलवतील आणि या देशाच्या चुनाव आयोगाला सांगतील की सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. पण मोदीजीला 2014च्या नंतर हे समजलं की यापुढे सगळ्या निवडणुका आपण ईव्हीएमवर जिंकू शकतो. आतापर्यंत बिहारच्या निवडणुकीत काही पुरावे सापडले, याला काही लोकांनी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्याने ईव्हीएम मशीनसाठी पैसे भरले की तुम्ही या कंपनीकडून ईव्हीएम मशीन खरेदी करता, ही ईव्हीएम मशीन मला द्या, मी पैसे भरतो आणि कोर्टाच्या समोर त्या ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने मॅनिप्युलेट करता येते त्याचं उदाहरण दाखवतो. पण केंद्र सरकारने त्याच्यावर कायदा आणला की अशी माहिती तुम्हाला देता येणार नाही आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका खारिज केली. आपल्या राहुलजी गांधी पूर्ण देशभर ओळखत आहेत की दुबार मतदार झाले, मतदार याद्यामध्ये घोळ आहे, ईव्हीएम मध्ये घोळ आहे, पण पुरावे कोणी आतापर्यंत सादर करू शकले नव्हते. हे भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये प्रभाग 3 मध्ये मतदान करतेवेळी करुणा राऊत यांचं नाव होता, तोंडाचं नाव होता, मागणोड झाला तेव्हा त्यांच्यावर पट्टा जमल्या, त्यांच्या फोटो व्हायरल झाल्या, पण मतमोजणीच्या वेळी त्यांचं नाव गायब झाल्याचा उघडकीस आल्यानं म्हणजे चोरी करणाऱ्यांनी चोरी केली पण पुरावे सोडून गेल्यामुळे मशीनमध्ये जो घोळ झाला तो उघडकीस आलेला आहे. आणि याला वाचा फोडण्यासाठी आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहोत. हे काही भंडारा शहरात पुरावा सापडला म्हणून घोळ झाला अशातला भाग नाही. तर निवडणुकीच्या पूर्वी, मतदानाच्या पूर्वी यांच्या जवळ किती लोक निवडून येतील
हे आकडे कसे जाहीर होऊ शकतात हे सगळ्यांच्या मनात माहिती आहे. आणि म्हणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो घोळ झाला तो इतरही प्रभागामध्ये होऊ शकतो, पण किती चोरी सापडली नाही. आणि मग जे रिस्पॉन्सिबल अधिकारी आहेत त्यांना वाचवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो चोर सोडून संन्यासाला फाशी, तशा पद्धतीनं लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा भास करून मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा गैरप्रकार आपल्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत झालेला उघडकीस आलेला आहे. आपली मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या 2 अधिकाऱ्याला स्वतः नोटीस इश्यू केले आहे त्यांच्या खुलासा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झालेला आहे, त्यांना निलंबित केलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे. आणि दुसरी मागणी आपले ऍडव्होकेट विनय मोहन पसिनेजी यांनी सांगितलं की कंट्रोल बॉक्स एकच आहे. नगराध्यक्षासाठी जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांनाही मतदान केल्यावर त्याच बॉक्समध्ये वोटिंग केला. नगरसेवकासाठी जेवढे उमेदवार दोन्ही गटाचे आहेत त्यांना मतदान केल्यावर त्याच बॉक्समध्ये मतदान केलेलं आहे. मग यामुळे नगराध्यक्षाची निवडणूक सुद्धा प्रभावित होऊ शकतो. आणि म्हणून आपली मागणी आहे की नगराध्यक्षाची निवडणूक भंडाऱ्याची पुन्हा पायलट पेपरवर झाली पाहिजे. आणि त्याप्रमाणे करुणा राऊत वास्तविक पाहता जेव्हा करुणाताईंनी आक्षेप घेतला, आमच्या ज्योतिताईंनी आक्षेप घेतला, विनोभाऊ त्या ठिकाणी होते, म्हणजे त्या प्रभागातले जेवढे उमेदवार होते ते सगळे उमेदवार त्या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी आक्षेप घेतल्याबरोबर निवडणूक निकाल जाहीर करायची आवश्यकता नव्हती, पण निवडणूक निकाल जाहीर झाला. आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आपली लढाई निवडणूक अधिकाऱ्याच्या विरोधात आहे. नंतर 2 दिवसांनी एक प्रतिक्रिया आली आपले पार्सल नागपूरचे, म्हणजे आपली लढाई आहे निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात. समोरचा माणूस प्रतिक्रिया देतो की हारलेल्या लोकांचा मोर्चा आहे, त्यांनी आमच्याही हारलेल्या लोकांना मोर्चामध्ये सहभागी घेऊन घ्यावं. त्यांची प्रतिक्रिया आल्याबरोबर मी त्यांच्या काही हारलेल्या लोकांना फोन केला की तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत, आमच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे निवडणूक विभागाची वकिली करणारा कोण सापडला आपल्या लक्षात आला. जर तो व्यक्ती प्रतिक्रिया देता नाही तर कदाचित आपल्याला हे समजता आलं असतं की या लोकांची या गैरप्रकाराला आपल्या बाजूने समर्थन आहे. पण जो माणूस एखाद्या उमेदवाराला न्याय मिळवण्यासाठी सर्व पक्षाचे लोक एकत्रित करण्याचं आपण आव्हान केला, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याही लोकांनी सहभागी झाले असते तर कदाचित आम्ही समजलं असता की निवडणूक आयोगाच्या कोणी राष्ट्रीय पक्षाचा माणूस वकील नाही आहे. पण या कलेक्टरच्या आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांची वकिली करणारा माणूस या जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आणि म्हणून त्यांनी प्रतिक्रिया या मोर्चाच्या विरोधात दिलेली आहे. बोंडेकर साहेबांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख करून आपल्याला मार्गदर्शन केलं हे म्हणजे गंभीर बाब आहे. जे लोकशाहीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना भिकारी असेल त्याला एकच वोट मारण्याचा अधिकार आहे आणि कलेक्टर असेल त्याला सुद्धा एकच वोट मारण्याचा अधिकार आहे. लोक मतदान करतात आणि तो मतदान समजा करुणाताईला एखाद्याने मतदान केलं असेल, विनू भाऊला मतदान केलं असेल तर तो जर कमळाच्या फुलावर जात असेल तर हा आपल्या सगळ्या लोकशाहीमधील ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सगळ्या मतदारांचा अपमान आहे. आणि म्हणून याला वाचा फोडण्यासाठी हे सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. सुद्धा आरडीसी मॅडम उपस्थित आहेत, आपला निवेदन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या सगळ्या मागण्या त्या माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत, राज्यपालाकडे जाणार आहेत. आपण ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाच्या नावानं मागण्या देत आहोत की आमच्या मागण्या मंजूर करा. आपली पहिली मागणी आहे की या नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा बायलॉट पेपरवर झाली पाहिजे. सगळ्या निवडणुका बायलॉट पेपरवर झाल्या पाहिजे. इथं साकोलीचे आमचे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा म्हणणं असं आहे की साकोलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोळ आहे, तुमसर मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा घोळ आहे. आणि म्हणून एक उदाहरण आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 3 झाकी आहे पण सगळीकडे अशाच प्रकारचा घोळ आहे हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून फाळके मॅडम आपल्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे की 10 दिवसामध्ये
आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण दादाभाऊ तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही सगळे हारलेले उमेदवार त्यांच्या साक्षीनं, त्यांचे सगळे समर्थक कार्यकर्ते तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, सगळ्या मतदारांच्या साक्षीनं या राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करू अशी या ठिकाणी आम्ही घोषणा देतो. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा आणि आमच्या मागण्या पूर्ण करावा एवढी कळकळीची विनंती करतो. जवळपास आपण पुढच्या महिन्यामध्ये 10 किंवा 12 तारखेला तारीख आपण निश्चित करू आणि 10 किंवा 12 तारखेच्या पूर्वी समजा आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा भंडारा जिल्हा आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला देत आहोत ही विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. भारत माता की जय. आरटीसी मॅडम आपल्याकडे आले होते, आपण निवेदन दिलं आहे आणि या ठिकाणी आपण चरण भाऊने जे सांगितलं 10 किंवा 12 तारखेला जिल्हा बंद का हे फक्त आहे बरं का. तुम्ही असं हवेत घेऊ नका. तो पोलीस विभाग तुम्ही दक्षता घ्या. भंडारा बंद झाला कडकडीत बंद होईल आणि ह्या लोकशाहीचा जो आहे अधिकार जो लोकशाही वाचवण्यासाठी होईल. मग रस्ता बंद होतील तर काय होईल मग आम्ही शिवसेना पण पाठीशी आहोत.